वा विजयराव वा, काय झकास बाग आहे हो तुमची. काय काय पिकतो इथे? काय पिकत तुम्ही ते नाही का ऐकलं? जाळीमध्ये पिकली करवंद. म्हणजे करवंदाची शेत आहे ती. अरे वा, आईला लय तुम्ही मस्करी करता. तुम्ही ते नाही का ऐकलं? पाडाला पिकलाय आंबा. अच्छा, म्हणजे आंब्याची शेत आहे ती. गुड. आईला सुनील भाऊ तुम्ही सुनील भाऊ इश्काची शेती करतो आम्ही इथं. रंग महालय हो आमचा. वा वा. बाकी काशीवाहिनी सगळं कसं एकदम छान सजवलंय. आईला सुनील भाऊ, रंग महालात कुणी बायकोला घेऊन येत का? मग कोण असतं इथे? कोण असत? अरे कोण नसतं विचारा. सौंदर्या जवळकर, गुलाब माहिमकर, मोगरा बार्शीकर, गजरा परभणीकर. राव तुम्ही विवाह बाह्य भानगडी. हाय गाइस. सॉरी आय एम लेट. सॉरी, एक सरप्राईज द्यायचं म्हणून लेट झाला. कसलं सरप्राईज देता आता? सरप्राईज देताना सांगतो ना विजयराव. आणि ओ स्कॉच वोडका एव्हरीथिंग इज देअर. क्या बात आहे विजयराव. कडक असतं आपलं काम. ये सुनील बस. चालते ना तुला? अरे ते व्हाईट कलर बी नाही त्याच्या. नाही तसं नाही, पण ही फार चढत नाही ना. अजी चढत नाही ती दारू कसली. दोन घोट पोटात गेले की माणसाचं इमान कसं बुंकन उडलं पाहिजे. काय की आवडत नाही हो किशोरीला, माझ्या बायकोला. बायको कळलंच नाव बायकोचं. सुनील, अरे कुठल्याच बायकोला कधी नवऱ्याने दारू प्यायला आवडत नाही, पण त्यांना आपण पटवून द्यायचं असतं की दारू पिणं किती गरजेचं असतं ते. इसको बोलते राहुल भाऊ. त्यांना पटतं. अरे मग तेच तर काम असतं आपलं. मी तर काय सांगतो माहिती, घरात कंपनीच्या पार्ट्या असतात मोठमोठ्या, त्याला मोठमोठे साहेब आलेले असतात, त्यांना कंपनी द्यायला मला प्यावी लागते. नाही लाजानी, मला नाही आवडत, पण पर्यायाने नोकरी टिकवण्यासाठी आणि पर्यायाने आपल्या घरासाठी भविष्यासाठी मला प्यावी लागते. मला नाही आवडत, वासही नाही आवडत. काय सांगत आवडला आपल्याला. चला चला, 3 दिवस मिळाले तानाचे, वेळ वाया घालवू नका. उचला ग्लास, लावा तोंडाला. एक मिनिट. चांग भलं तू क्या तंगडी तयार आहे का? घेऊन ये विजयराव. चीअर्स. सांग भलं. ती बघ पिवळी पडली. अगं हो का? काय पिवळी पडली? हे बघ, हे मी ऑलिव्हियाचं हब ब्लीच लावलंय, कळलं? तो महेश कोठारे आपल्याला बोलला होता ना, 30शीतच 40शीतल्या दिसतो म्हणून. आता हे लावलं ना की आपण 30शीतच 20शीतल्या दिसू. बघ बघ ओलिव्हिया. लावूया आपण, लावूया. वाव. पण कसं लावायचं हे ते सांगते ग, पण आधी मला सांग, तू आले आले म्हणत का उठलीस? अगं मला वाटलं आमचं मालकच आले आता यावेळी. हीच येळ आहे त्यांची यायची. मध्यरात्रीच उगवत्यात चंद्रावानी. आला सा ए आत काढ. उशीर झाला जी. तोपखान्याच्या घरात बाया माणसांनी प्रश्न विचारण्याची पद्धत नाहीये. नवरा घरी आला हेच नशीब समजायचं. वय जी. समजलं? वय. चल दररोज लाव पटकन आता. आता ग बया. अव उठा की, लागलं घोराया. मालक बिलक काही नाही, झोप आता शांत. मला नाही बाई झोप येत. का ग? अगं काय इथं समजा कसं शांत शांत मसनवट्टी सारखं. मला मालकांच्या घोरण्याच्या आवाजाशिवाय झोप येत नाही. अगं घुबडावानी घोरत्यात. वय तुमच्यासारखं रोमांस बिमांस काही नाही. आमच्यासारखं रोमॅन्स बिमॅन्स आमच्या घरी म्हणजे आनंद आहे, आनंद. राहुल ए उठ ना. अगं काय केवढ्यानी ओरडतेस? राहुल ना त्याची गादी गॅलरीत घातली. का काय? अगं
सध्या ग्रहमान बरं नाहीये. संतती चांगली हवी असेल तर चांगला मुहूर्त बघून सगळ्या गोष्टी घडायला हव्यात की नकोत. हा 1 वर्षानंतर ग्रहमान चांगलं होणार आहे. 1 वर्ष? हो, तोपर्यंत हे घेऊन झोप. आई ग देवा माझ्या. इथे चंद्र इथे झुरतो अंधार. आले हो. आणि आमच्याकडे रात्र थोडी आणि सोंग फार. किशोरी बरी ठसका थांबत नाही ग. जेष्ठी मध्येची कांडी घेऊ रे जरा. आले आले. अगं जरा गरम पाण्याची पिशवी आण ग. काय ग प्रेमा, कशाला घरची आणि नवऱ्याची आठवण काढलीस तू? नाही ते काय, आता झोप पण नाही येणार. ए झोपेचं औषध मागवू का? औषध? झोपेचं औषध वय. आमचं मालक येत्यात रोज पिऊन तिरकत चालत. दारू? शी गदरी. अगं त्यात काय होतंय? त्याच्या बिगर मजाच येत नाही म्हण. अशी किक बसती जिमनीवर स्वर्ग दिसतो म्हण, स्वर्ग. ए मागव काय? हा आता नवरे करतात ती सगळी धमाल करायची आहे ना आपण. चल होऊन जाऊ दे. आता कस? हॅलो रूम सर्व्हिस. ए सिद्धू आपल्याला काय हवंय मॅडम? हा फर्स्ट क्लास 3 बियर घेऊन ये पहिल्या धाराची. ओके मॅडम. विजयराव, मला फार गिल्टी वाटतंय हो. नाही, सकाळी ऍसिडिटीची गोळी घ्यायची, साफ होऊन जात सगळं. नाही हे दारू बिरू हा. अहो हे असले डाग नाही तो माझ्या चारित्र्यावर. हा. मी धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे. हा. पुरुष असो धुतल्या तांदूळासारखा स्वच्छ. आज तर तुझा डाग आहे चारित्र्यावरचा. ते होता अंगावर, म्हणजे सगळे डाग धुतले जातील. मग मी तुम्हाला एक मज्जा दाखवणार. मज्जा. आईला मागणं कसली मज्जा दाखवता आता? बघायचं खरं. काय हे बघा हं? शिडी फॉरेनची कडक. असं बघू. बघा बघा विजयराव, लावा 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 ते. गडबड बघा बघा धुतला तांदूळ कसा फडफडतोय बघा. तू क्या ओ, येऊ नको, इथं काम चालू आहे. अरे काय लावा लावा. अरे ती डबड कुठे गेलं इथलं? सरक. हाय. लावा विजयराव लवकर. लावा 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 ना ते. लावतोय पडशील हळू. विजयराव लावा लवकर. अहो, लावा लावा लवकर विजयराव. गडबड करू नका, गडबड का लागलं गडबड करू नका. आता बघा. नमस्कार, ब्रेकिंग न्यूज मध्ये आपले स्वागत. आता मी उभी आहे रत्नागिरीच्या चिरायू हॉस्पिटल मध्ये आणि तुम्ही अरे हे तर मराठी डम्पिंग केलंय का काय? हॉस्पिटल मधला खेळ दिवस राहिलाय सगळा. विजयराव बी पेशंट. की अष्टविनायक गणपतीपुळे मार्गावर निघालेली एक बस, प्रसन्न ट्रॅव्हल्सची ही बस, हो विजयराव. प्रवासी प्रवास करत होते. अहो टीव्ही लावला तुम्ही. शिडी उलटी टाकली वाटत, लागलीच नाही. हे बातम्या सांगताय कोण? त्या बस मधल्या प्रवासी सौ प्रेमा तोफखाने यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांना आता इथे चिरायू हॉस्पिटलला ऍडमिट करण्यात आलंय. असं विजयराव, ते गणपतीपुळेच्या यात्रेबद्दल काहीतरी सांगतायत. तर नेमकं काय घडलं? हो, एक प्रवासी सौ प्रेमाताई तोफखाने यांना हार्ट अटॅक आलाय. पण तसं काळजी करायचं काही कारण नाही, कारण
आमची प्रसन्न टूर्स अँड ट्रॅव्हल्स अशा कठीण प्रसंगांसाठी सदैव तयारीत असते. आम्ही त्यांना ताबडतोब या चिरायू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. विजयराव प्रेमा तोफखाने ना ऍडमिट केलंय. कोण प्रेमा तोफखाने? अहो बायको तुमची विजयराव, काशी वहिनी. हार्ट अटॅक आला त्यांना, हार्ट अटॅक. थांबा, हे बघा आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे. चला निघू आपण लगेच. चला. आपण गाडी कोण चालवणार? आपण तिघे. अरे मी आहे ना, मी चालवतो. डोंट वरी, मला सवय आहे. चला. आपण कुठे आदळली तर लोक पोहोचवतील आपल्याला हॉस्पिटलमध्ये. अरे आपण स्वतःहून गेलो काय आणि लोकांनी पोहोचवलं काय? परिणाम महत्वाचा आहे. चला चला चला. तू क्या आवरून ठेव हे सगळे. चला 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 चला. राहू दे आता ते विजयराव.